नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आपल्या चॅनलवरती गेल्या काही दिवसापासून व्हिडिओ कमी येत आहे, कारण माझी 5 नोव्हेंबर 2023ला मित्रांनो PSI मेनची एक्झाम आहे। तर ती एक्झाम झाली की मी लगेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज एक दोन व्हिडिओ अपलोड करून देणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये ठरवलेलं होतं की प्रत्येक विषयावर आपण 25-25 प्रश्नांची सिरीज कंटिन्यू करणार आहे। एकदा मग सिलेबसनुसार 25 प्रश्न कव्हर झाले की मग पुन्हा दुसरे 25 क्वेश्चन, दुसरे 25 क्वेश्चन, अशा पद्धतीने आपण सिलेबस कंप्लीट करणार आहे येणाऱ्या कंबाईन एक्झाम करता। ओके, आणि अफेअरची ही जी 9 PM ची सिरीज सुरू आहे ही नक्कीच अशी सुरू राहणार आणि आपण मंथ वाईज करंट अफेअर पण टाकत आहे। ओके, तुमचा रिस्पॉन्स पण मला चांगला मिळत आहे मित्रांनो, तर तुमचा आपल्या चॅनलला असा सपोर्ट असू द्या। याचपासून तुम्हाला करंट अफेअरची फीस भरायची आहे मित्रांनो। ती फीस म्हणजे अशी, घाबरू नका, तर ती फीस म्हणजे अशी आहे की तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या व्हिडिओला एक लाईक करत चला। ओके, एवढीच फीस मला तुमच्याकडून हवी आहे। ओके चला, ते पण लेक्चर आवडलं तर लाईक करायचं, नाही तर लाईक करायचं नाही। ओके चला, तर लेक्चर स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न आहे, बाहुबली हा जगातील पहिला 200 मीटर लांबीचा बांबू क्रॅश बॅरियर महाराष्ट्रातील कोणत्या बसवण्यात आला आहे? तर बघा, वनी वरोरा, व लक्षात ठेवायचं। ओके, वनी वरोरा दरम्यान बाहुबली नावाचा हा बांबू क्रॅश बॅरियर आहे जो बांबूपासून बनलेला आहे। तर ते ठिकाण आहे मित्रांनो यवतमाळच्या दरम्यान। ओके, तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्यांना की पांढऱ्या सोन्याचा जिल्हा यवतमाळला म्हटलं जाते। यवतमाळला सगळ्यात महत्त्वाचं एक खनिज आहे ते म्हणजे चुनखडक। ओके, इथे चुनखडक मोठ्या प्रमाणात मिळते यवतमाळला। त्याचप्रमाणे इथे पैनगंगा ही महत्त्वाची नदी आहे, बघायला भेटणार आहे। किनवट नावाचं अभयारण्य सुद्धा यवतमाळ नांदेडच्या बॉर्डरवर आहे। सो असे प्रश्न क्लिअर ठेवा। ओके चला, मग जागतिक बांबू दिवस सांगा कधी असतो? तर तो असतो 18 सप्टेंबरला। तुम्हाला माहित असेल बांबू म्हणजे बासा, लक्षात घ्या, याला हरित सोनं असं सुद्धा म्हटलं जाते। ओके, सो बांबूला काय म्हटलं जाते? हरित सोनं। तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की मूर्खाचे सोने कशाला म्हटलं जाते? सायन्समधून प्रश्न विचारलेला आहे मी, मूर्खाचे सोने कशाला म्हटले जाते? त्यानंतर पहा, हत्ती मृत्यू लेखा परीक्षण आराखडा तयार करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे तामिळनाडू। लक्षात ठेवा, मोस्ट एमपीकर हा प्रश्न, आणि तुम्हाला माहीत असला पाहिजे आपल्या इथे जो एलिफंट प्रोजेक्ट आहे तो 1992ला सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो। ओके, आणि भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हा हत्ती आहे। ओके, आणि प्रकल्पाला सुरुवात कधीपासून झाली? 1992। जर व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात विचारली तर 1973। ओके, याला 50 वर्ष पूर्ण झाले 2023 मध्ये। 50 वर्ष पूर्ण झाले 2023 मध्ये। कशाला? व्याघ्र प्रकल्पाला, कारण 1973चा आहे। प्रकल्प विचारला तर 1992चा। पाठ ठेवा, ठीक आहे। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, संजीवनी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर बघा मित्रांनो, संजीवनी योजना ही हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे। ओके, मग संजीवनी योजनेचा काय उद्देश आहे? तर दूध उत्पादन वाढवणे। ठीक आहे, तुम्हाला माहित असेल आपल्या भारतामध्ये दूध उत्पादन वाढवण्यासाठी ऑपरेशन फ्लड सुरू करण्यात आलं होतं। कोणतं? ऑपरेशन फ्लड। लक्षात ठेवा, दुधाचा महापूर सुरू करण्यात आलं होतं, ऑपरेशन। ठीक आहे, आणि दुधाच्या क्रांती संबंधित आपल्या इथं लक्षात घ्या एक क्रांती झाली होती, त्या क्रांतीचं नाव आहे मित्रांनो धवल क्रांती। ओके, आणि धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जाते? डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांना म्हटलं जाते। ओके, ठीक आहे। तर आणखी एक लक्षात घ्या मित्रांनो, पशुधनामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? असा जर प्रश्न विचारला की पशुधनामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तर पशुधनामध्ये महाराष्ट्राचा 7वा क्रमांक लागतो। तर कुक्कुट पालनामध्ये आपला 5वा क्रमांक लागतो। ओके, मोस्ट एमपी करा। नंतर बघा, जागतिक अवयव दान दिवस कधी असतो? 13 ऑगस्टला असतो। ओके, जागतिक अवयव दान दिवस हा 13 ऑगस्टला साजरा केला जातो। महाराष्ट्रातील पहिले अवयव दान केंद्र कुठं उभारण्यात येत आहे? तर ते ठाणेला उभारण्यात येत आहे। अलीकडे कोणत्या देशाने आपले कुनो हे चलन स्विच केले व युरो हे चलन स्वीकारलेले आहे? तर तो देश आहे मित्रांनो क्रोएशिया। आणि तुम्हाला माहित असेल आपल्या इथे कुनो अभयारण्य आहे, ते कुठे आहे? तर कुनो अभयारण्य जे आहे मित्रांनो ते MP मध्य प्रदेश या ठिकाणी आहे। तुम्हाला माहित असेल नामिबियातून आपण 8 चित्ते आणले होते आणि दक्षिण आफ्रिकेतून आपण 12 चित्ते आणले होते, तर ते कोणत्या अभयारण्यात नेण्यात आले होते सुरुवातीला? कुनो अभयारण्य, आणि कुनो अभयारण्य कुठे आहे? मध्य प्रदेश। ओके, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, अलीकडे कोणत्या राज्याने पेसा ऍक्ट 1996 लागू केलेला आहे? तर ते राज्य आहे मध्य प्रदेश। पेसा जो ऍक्ट आहे मित्रांनो हा महत्त्वाचा म्हणजे कलम 244 शी संबंधित आहे आपल्या घटनेमध्ये, आणि भाग आहे 10। भुरिया कमिटीनुसार, एक भुरिया कमिटी होती, त्या कमिटीनुसार 1996 मध्ये हा पेसा ऍक्ट करण्यात आला होता। ओके, सो लक्षात ठेवायचं आहे, आदिवासी क्षेत्रासंबंधित हा ऍक्ट असतो मित्रांनो, आणि मध्य प्रदेशने हा सुरू केलेला आहे, लागू केलेला आहे। मध्य प्रदेशला महाराष्ट्राची सीमा लागली आहे का? तर हो, आणि महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा ही मध्य प्रदेशला लागलेली आहे। लक्षात असू द्या, कोणते 8 जिल्हे? आज मी तुम्हाला ते 8 जिल्हे सांगून देतो। बघा, इकडे आहे
आहे नंदुरबार, त्यानंतर धुळे, त्यानंतर जळगाव, म्हणजे पूर्ण खानदेश लागलेला आहे. त्यानंतर आहे बुलढाणा, ठीक आहे, त्यानंतर आहे बुलढाणा, त्यानंतर आहे अमरावती. ओके, सो BA लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आहे नागपूर, त्यानंतर भंडारा आणि नंतर आहे गोंदिया. सो 3 खानदेशमधील, 2 जिल्हे अमरावती विभागातील आणि 3 जिल्हे नागपूर विभागातील, असे 8 जिल्ह्यांची सीमा ही मध्य प्रदेशला लागलेली आहे. हे की भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य कुठे उभारण्यात येणं, तर हेनली एक ठिकाण आहे, लडाख या ठिकाणी उभारण्यात येत आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असेल 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीरमधून लडाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणी सर्वोच्च कामगिरी कोणत्या राज्याने केलेली आहे, तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश. मित्रांनो, महाराष्ट्राला पूर्वी आंध्र प्रदेशची सीमा लागलेली होती, मात्र आता तेलंगणाची सीमा लागलेली आहे. कारण आंध्र प्रदेशमधून तेलंगणा 2 जून 2014ला काय झालेला होता, वेगळा झालेला होता. त्यानंतर पहा मित्रांनो, पिनकोडला अलीकडे 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. भारतात पिनकोडची जी सुरुवात झाली होती, ओके लक्षात घ्या, पिनकोडची जेव्हा सुरुवात झालेली होती तेव्हा 15 ऑगस्ट 1972 मध्ये ती सुरुवात झाली होती. आणि याचे जनक होते, लक्षात घ्या, श्रीराम भिकाजी वेलवणकर. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण 2022 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाले. आणि तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा पिनचा फुल फॉर्म काय होते मित्रांनो. ओके, जसं बघा PDF चा फुल फॉर्म होतो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. ओके, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. त्यानंतर बघा तुम्हाला जर विचारलं त्यांनी पेपरमध्ये की OTPचा फुल फॉर्म काय होतो, तर वन टाइम पासवर्ड. त्यानंतर एक KYC खूप जास्त चर्चेत आहे, नो युअर कस्टमर किंवा नो युअर क्लायंट. कधी क्लायंट कस्टमर पण म्हटलं जाते. आता कस्टमर आणि क्लायंटमध्ये काय फरक आहे? कस्टमर म्हणजे काय मित्रांनो, जे वस्तू प्रत्यक्षात घेतात, ठीक आहे, जसं दुकानात गेले तर तुम्ही त्या दुकानदाराचे काय झाले, कस्टमर. परंतु क्लायंट म्हणजे कोण असते, जे सेवा घेतात. जसं वकिलाकडे जर तुम्ही गेले तर तुम्ही त्यांचे कस्टमर नाही, तुम्ही त्यांचे क्लायंट आहे. तर हा 2 गोष्टीतला फरक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पहा, ॲनिमिया समस्येचे संपूर्ण निर्मूलन सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अमलान हे अभियान सुरू केलेले आहे, तर ते आहे ओडिशा. मोस्ट एमपी करा, लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर PT उषा यांची निवड करण्यात आलेली आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. देशातील सर्वात पहिल्या खाजगी लॉन्च पॅड ॲक्शन कंट्रोल सेंट्रलची स्थापना कुठे करण्यात आलेली आहे, तर श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. मित्रांनो, इस्रो हे जे आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969ची आहे. मुख्यालय बेंगलुरू, कर्नाटक आहे. मात्र तरीही सर्वात जास्त जर सॅटेलाईट सोडले जात असेल तर ते श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून सोडले जाते. हा पॉईंट लक्षात ठेवा, यावरती प्रश्न पण विचारलेला आहे. MH-60 रोमिओ हे हेलिकॉप्टर भारताने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे, तर लक्षात ठेवा, अमेरिका. त्याच पद्धतीनं चिनूक नावाचं जर हेलिकॉप्टर विचारलं तुम्हाला, हे सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. मात्र तुम्हाला राफेल विमान जर विचारलं कोणाकडून घेतलेलं आहे राफेल, तर ते घेतलेलं आहे आपण फ्रान्सकडून. कोणाकडून? फ्रान्स या देशाकडून. लक्षात असू द्या, महत्त्वाचे पॉईंट्स आहे. भारतातील पहिला लिक्विड मिरर, माझ्याकडून मोस्ट एमपी करा, 101% तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येणार की भारतातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप कुठे उभारण्यात येत आहे, नैनिताल, उत्तराखंड. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, थॉमस कप 2022चा कोण जिंकला होता? भारत. तुम्हाला हेच विचारलं जाईल की थॉमस कप भारतानं जिंकला असून कोणाचा पराभव करून हा कप आपण जिंकलेला आहे, तर इंडोनेशियाचा आपण काय केलेला आहे, पराभव. मोस्ट एमपी करा, पाठ करा. जर बोलताना काही चुकी होत असेल तर ते तेवढं अंडरस्टँड करत चला आणि करेक्शन करत चला, ठीक आहे. सुब्रोतो चषक फुटबॉल संबंधित आहे, संतोष ट्रॉफी फुटबॉल संबंधित आहे, ड्युरन चषक फुटबॉल संबंधित आहे. तर तिन्ही हे खेळ फुटबॉल संबंधित आहे चषक. देवधर, इराणी आणि रणजी चषक हा क्रिकेट संबंधित आहे. इकडेच आयोगाने देवधर चषक विचारलेला आहे, क्रिकेट संबंधित आहे म्हणून. इराणी आणि रणजी हे सुद्धा क्रिकेट संबंधित आहे. थॉमस आणि उबेर कप म्हटले तर बॅडमिंटन पाठ ठेवा. सुलतान अझलन शाह हॉकी चषक म्हटलं तर लक्षात घ्या, ऑब्वियसली हॉकी संबंधित आहे. आगा खान कप हा सुद्धा हॉकी संबंधित कप आहे. आणि डेव्हिड चषक म्हटलं जर तुम्हाला विचारलं की डेव्हिड चषक कशा संबंधित आहे, तर टेनिस. पाठ करून घ्या, क्लिअरिटी ठेवा. चला, त्यानंतर पहा, महाराष्ट्राच्या रिदम मामानिया या मुलीने वयाच्या 10व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प काय केलेला आहे, सर केलेला आहे. ओके मित्रांनो, एव्हरेस्ट जो पर्वत आहे नेपाळमध्ये आहे आणि नेपाळमध्ये त्याला सागरमाथा या नावानं ओळखलं जातो आणि त्याची उंची आहे 8848 मीटर.
अलीकडेच असं सांगण्यात आलं होतं की माउंट एव्हरेस्टची उंची हे 0.86 सेंटीमीटरने काय झालेली आहे, वाढलेली आहे. ओके, त्यानंतर पहा कोणत्या राज्याने देशातील पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे, तर ओडिशा. पुन्हा आताच अमलान नावाची योजना पाहिली, आताच ऑलिम्पिक शिक्षण कार्यक्रम बघा, तर कोण, ओडिशा लक्षात ठेवा. ओके, ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे. ठीक आहे मित्रांनो, ओडिशा हे छान स्टेट आहे. जेव्हा मी ओडिशाला गेलो होतो तेव्हा तुम्हाला सांगतो तिथं भरपूर काही पाहण्याजोगं होतं. जसं लक्षात घ्या चिल्का सरोवर, तुम्ही तिथे नक्की जा आयुष्यात तुमच्या एकदा. ठीक आहे, चिल्का सरोवर आहे तिथे, जेवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो तिथे महानदी आहे आणि ह्या महानदीवर आपल्या भारतातील सर्वात लांब धरण कोणतं, हिराकुंड धरण आहे तिथे, लक्षात घ्या हिराकुंड धरण आहे. त्यानंतर कोणार्कचं सूर्य मंदिर आहे. ठीक आहे, कोणार्कचं काय आहे, सूर्य मंदिर आहे मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. त्या श्री जगन्नाथ यात्रा भरते मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. तर खूप सारं पाहण्याजोगत आहे ओडिशाला. जर शक्य झालं मित्रांनो तर तुमच्या आयुष्यात एकदा तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन नक्कीच ओडिशाला जा. ओके, जेव्हा जाल फक्त तेव्हा मला घेऊन जाल सोबत. ओके, चला त्यानंतर पहा कोणत्या राज्याने देशातील पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे, तर ओडिशा. राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल हे अभियान सुरू केलेले आहे, तर लक्षात घ्या राजस्थानने. ओके, आचल हे विशेष आरोग्य अभियान राजस्थानने सुरू केलेले आहे. क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य राजस्थानच आहे, तिथेच थर वाळवंट आहे. 6 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक पुरावे संग्रहित करणे अनिवार्य करणारं देशातील पहिलं पोलीस दल कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे दिल्ली पोलीस दल. विषयाला म्हणून लक्षात ठेवा येतं दिल्ली संबंधित एक कलम आहे 239 AA पार पडलेले आहे. त्या विधेयकासंबंधित तुम्हाला कलम जर विचारले तर 239 AA लक्षात ठेवा. तसंही मी आता 25-25 मार्क घेणारच आहे, राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्रावर प्रश्न. तेव्हा मी करंटशी रिलेटेड राज्यशास्त्राचे प्रश्न काढणार आहे, तेव्हा तुम्हाला ती क्वालिटी लक्षात येईलच आणि तुमचे बरेच डाऊट्स मी क्लिअर करून देणार आहे. त्यानंतर पहा भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदारी देश कोणते आहेत, तर व्यापारी भागीदार म्हणजे काय, पहिल्यांदा लक्षात ठेवा ज्या देशासोबत आपली निर्यातही जास्त होते आणि आयातही जास्त होते त्याला मोठे व्यापारी भागीदारी देश म्हणायचं. यामध्ये 1 नंबर अमेरिका, नंतर चीन, नंतर संयुक्त अरब अमिराती. पाठ ठेवा. भारतातील पहिले सागरी क्षेत्र कौशल्य विकास केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे, तर पुण्याला. मोस्ट टाइम करा. त्यानंतर 2023 सालासाठी युनेस्कोची पुस्तक राजधानी कोणती घोषित करण्यात आलेली आहे, तर अक्रा घाना. लक्षात ठेवा. ओके, अक्रा घाना. आणि 2022 मध्ये ग्वाडलजारा मेक्सिको हे डिक्लेअर करण्यात आलेली होती. सध्या कोण आहे, अक्रा घाना. ओके, त्यानंतर पहा देशातील पहिले आंतरराष्ट्रीय फर्निचर पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे, तामिळनाडू. त्यानंतर अलीकडे कोणत्या विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे, दिल्ली विद्यापीठाला. 1 मे 1922 मध्ये याची स्थापना झाली होती. 2022 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले. एकदा चेक करा बरं इंटरनेटवर हे बरोबर आहे का. तर त्यानंतर पहा उत्तर प्रदेश राज्याने आपल्या राज्यातील कारागृहांना सुधारगृहे या नावाने काय केलेले आहे, संबोधले आहे. पाठ ठेवा. अलीकडेच एक काकुरी कट होतं, तुम्हाला माहित असेल काकुरी कट झाला होता 1925 मध्ये. या काकुरी कटाचं नाव बदलून काकुरी कृती असं केलेलं होतं उत्तर प्रदेशने, हे पण पाठ ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 1 जुलै 2023 रोजी लक्षात घ्या राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रम सुरू करण्यात आला होता शहाडोल मध्य प्रदेश या ठिकाणाहून. आणि एक टार्गेट इयर विचारलं जाऊ शकते तुम्हाला की सिकल सेल आपल्याला कधीपर्यंत तो निर्मूलन करायचा आहे, तर 2047 पर्यंत. पाठ ठेवा, प्रश्न येणार तुम्हाला. ओके, भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम. मित्रांनो आजच्या लेक्चरमधला जर तुम्ही मला विचारला की कोणता प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, प्रश्न सगळेच महत्त्वाचे आहे, पण तुम्ही जर म्हटलं की एक निवडाचा आहे तर कोणता, तर मी तुम्हाला सांगेल हा प्रश्न आपल्यासाठी एवढा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम हे दक्षिण आशियातील पहिले जज बनलेले आहे. कुठे नियुक्त होणारे, लक्षात घ्या, जज ऑफ द युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर द साऊदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्क. ओके, न्यूयॉर्कला ते काय झालेले आहे, न्यायाधीश झालेले आहे. ते भारतातलेच नाही तर दक्षिण आशियातील पहिले जज बनलेले आणि ते भारतीय वंशाचे आहेत. तर नाव लक्षात ठेवा अरुण सुब्रमण्यम आणि इकडे लक्षात ठेवा तुम्ही साऊदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्क. ओके, चला. अलीकडे कोणत्या राज्याने सन 2023-24च्या आर्थिक वर्षामध्ये बेरोजगारांना भत्ता देण्याचं ठरवलेलं आहे, तर ते आहे छत्तीसगड. मग छत्तीसगडची सीमा आपल्याला लागलेली आहे का, हो, तर या ठिकाणी छत्तीसगड येते मित्रांनो आणि छत्तीसगडला 2च जिल्हे लागलेले आहे, एक आहे गोंदिया आणि एक आहे गडचिरोली. सो CGGG असं लक्षात ठेवा. ओके, चला. त्यानंतर पहा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प दिबांग कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे, तर अरुणाचल प्रदेश. मोस्ट IMP करा. भारताच्या अतिपूर्वेकडचं राज्य अरुणाचल प्रदेश. मग मी काही पॉईंट्स तुम्हाला इथे सांगतो, हे लक्षात ठेवा सर्वांनी.
विद्युत प्रकल्प कोयना, महाराष्ट्राची भाग्यरेषा भाग्यलक्ष्मी तुम्ही म्हणू शकता. आणि त्यातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता मग चंद्रपूर. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प म्हटलं तर पालघर या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प शिवाजीनगर साक्री धुळे, मोस्ट एमपी करा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन विद्युत प्रकल्प वनपुसवंडे सातारा. आणि बघा महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जामसंडे सिंधुदुर्ग. सो ह्या दोन गोष्टीला फरक तुम्ही इथे काय करा, क्लिअर करा. पवन ऊर्जेमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं तर तामिळनाडू, लक्षात ठेवायचं. RBIने अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रवाह पोर्टल सुरू केलेलं आहे. RBIने अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रवाह पोर्टल सुरू केलेला आहे. प्रवाहाचा फुल फॉर्म सांगा. प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी अप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथोरिझेशन. ओके, सो हे तुम्ही व्यवस्थित करून घ्या. स्थापना ही 1 एप्रिल 1935ला झालेली होती आणि RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949ला झालेलं होतं. त्याचं मुख्यालय मुंबईला आहे. RBIचे 25वे गव्हर्नर आहे, लक्षात घ्या, शक्तिकांत दास. आणि शक्तिकांत दास यांनाच लक्षात घ्या सर्वोत्कृष्ट केंद्रीय बँकर, गव्हर्नर ऑफ गव्हर्नर्स हा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे मित्रांनो. आणि ते भारतातील दुसरे गव्हर्नर ठरले, कारण पहिले होते रघुरामजी राजन. यावर आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. आणि शेवटचे 2 प्रश्न बघा. जागतिक चंद्र दिवस कधी असतो? 20 जुलैला. का बरं असतो? कारण 20 जुलै 1969ला चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे व्यक्ती होते नील आर्मस्ट्रॉंग, USA. त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं होतं. आणि सोबत कोण होतं? बज ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स. ठीक आहे, या व्यक्तींचे पण नावं पाठ ठेवा. पायलट होते मायकल कॉलिन्स. आणि मिशन अपोलो 11 हे त्याचं नाव होतं. ओके, मिशनचं काय नाव होतं? अपोलो 11. त्याचं चंद्रयान 3 काय झालेलं आहे? सक्सेस. तर चंद्रयानासंबंधित बऱ्याच गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. ओके, सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साईट फर्स्ट राज्य कोणतं आहे तर ते आहे गुजरात. आणि कंडक्टर धोरण राबवणारं पहिलं राज्य गुजरातच आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके, सो सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साईट पहिलं कोणतं राज्य ठरलेलं आहे? गुजरात, गांधीनगरमध्ये. ओके, सो या पद्धतीनं आपण हे लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. आता लेक्चर आवडलं का सांगा. लेक्चर आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि 2 मित्रांपर्यंत शेअर करा. टेक केअर. थँक्यू सो मच.